अखिल बुरुड समाजाच्या माध्यमातून वृक्षारोपण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान ठाणे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कर्जत दवेली येथील साई मंदिरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम सेवानिवृत्त भारतीय सैनिक अशोक म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता दवेली येथील साई मंदिरात या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी माजी सैनिक अशोक म्हसे यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आबासाहेब पवार यांच्याकडून उपस्थितांचा सन्मान करण्यात आला, तर विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप करण्यात आले। त्यानंतर अकुर्ले येथील वनविभागातील जागेवर उपस्थित बुरुड समाज बांधवांकडून वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली। त्याप्रसंगी अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानच्या ह्या विशेष उपक्रमासाठी महासचिव प्रकाश माने, विशाल मुंडेकर आदींसह महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मी झाडं लावण्याचा कार्यक्रम आहे हा प्रतिवर्षाप्रमाणे करत असतो। जानकादेवी मंदिर, येऊरगाव, ठाणे, त्याच्यानंतर खालापूर, कर्जत ह्या भागामध्ये आम्ही करत असतो। वन विभागाची जागा आम्हाला मिळते आणि 100 झाडं आम्हाला प्रत्येक वेळेला मिळतात आणि वन विभागाचं सहकार्य मिळतं आणि आमच्या समाजाच्या सेवाभावी संस्थेतर्फे एक वृक्षारोपणचा कार्यक्रम पर्यावरण समतोल राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। प्रतिवर्षी हा कार्यक्रम करतो आणि गेली सातत्याने 9 वर्षे करत आहोत आणि आमच्या समाजातली संघटक सगळी लोक सहकार्य करतात, पत्रकार आम्हाला सहकार्य करतात, काही मान्यवर समाजातले सहकार्य करतात आणि त्यांचा आम्ही आभार मानतो आणि हा कार्यक्रम सतत अखंड चालू राहावा अशी आमची अपेक्षा आहे आणि पर्यावरणाचा समतोल साधावा अशी एक आमची इच्छा आहे। त्याप्रमाणे आपण सहकार्य केलेले सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम असंच चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। समाज प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये जसे अलिबाग आहे, उरण आहे, माणगाव आहे, कल्याण आहे, ठाणे या भागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो। पण यावेळेला आमच्या वर्चस्वानी सर्वांनी सांगितलं की कर्जत खालापूरमध्ये आपला हा कार्यक्रम झाला नाही, तर कर्जत खालापूर विकास झपाट्याने होत आहे। त्या विकासापोटी आम्ही हा निर्णय घेतला की कर्जतमध्ये यावर्षी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊ आणि तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आम्ही सर्व अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मुंबई, वांगणी, लोणार किंवा नेरळ, खोपोली, कर्जत, कडाव सर्व जागेवरून लोक आलेली आहेत आणि वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम कर्जतमध्ये पर्यावरणाचा जो भाग आहे की तो उत्तेजित व्हावा म्हणून हा संकल्प वृक्षारोपणाचा प्रतिष्ठानतर्फे केलेला आहे।